नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या सर्वांच्या आवडत्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, बऱ्याच पशुपालकांना दुग्ध व्यवसाय करत असताना एक अडचण सतत येत असते आणि ती म्हणजे त्यांच्याकडे असणाऱ्या गाईच्या दुधाला किंवा म्हशीच्या दुधाला फॅट फारच कमी लागत असतो। त्याचबरोबर SNF सुद्धा कमी लागतो आणि आपल्या दुधाची विक्री ज्यावेळेस आपण करतो दूध संघाला किंवा इतर ठिकाणी, तर अशा गोष्टी करत असताना दोन गोष्टींना खूप महत्त्व असते। कारण फॅट व SNF याच्यावरच आपल्या दुधाचा दर्जा ठरवला जातो आणि त्यावरूनच आपल्या दुधाला दर भेटत असतो। म्हणून जर आपल्याजवळ असलेल्या दुधाच्या जनावरांच्या दुधाचा फॅट आणि SNF कमी लागत असेल तर दूध आपल्याकडे दुधाची क्वांटिटी जास्त असून सुद्धा आपल्याला त्या मानाने पैसे भेटत नाही। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये जनावरांच्या दुधाला फॅट आणि SNF कमी का लागतो याची काही कारणे आपण बघणार आहोत। तर त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा व ऑल या बटनावर क्लिक करा। सर्वात महत्त्वाचे आहे ऑल या बटनावर क्लिक करणे, म्हणजे ऑल या बटनावर जर क्लिक केले तर इथून येणारे जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील। पशुपालक मित्रांनो, आपल्याकडे गाईच्या दुधाला 3.5 फॅट व 8.5 एवढे SNF प्रमाणित धरला जातो आणि म्हशीच्या दुधाला कमीत कमी 5.0 एवढा फॅट तरी असला पाहिजे, तरच ते प्रमाणित दूध आहे असे ग्राह्य धरले जाते। पण बऱ्याच पशुपालकांच्या जनावरांच्या दुधाला फॅट फार कमी लागतो। त्याची कारणे बरीच असतात पण आपल्याला ते माहीत नसतात। म्हणून आपण दर्जेदार दूध उत्पादन, चांगल्या क्वालिटीचे दूध उत्पादन घेऊ शकत नाही। आता सध्या HF गाईचे दूध हे जास्त प्रमाणात उत्पादन केले जाते व या दुधाला 4.0 पेक्षा फॅट कमीत कमी 4.0 तरी फॅट लागत असेल तरच हा व्यवसाय फायद्याचा ठरतो। ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो। आता आपण आपल्याकडे जे दूध आहे त्या दुधाला फॅट कमी येण्याचे काय कारण असू शकते ते आता सविस्तर बघू। मित्रांनो, आपल्याकडे असलेल्या दुधाच्या जनावराच्या दुधाला फॅट कमी लागण्याचे सुरुवातीचे कारण म्हणजे त्या जनावराचे वेत किंवा वय हे असू शकते। मित्रांनो, जनावरांचे जेवढे वेत जास्त झालेले असतील तेवढे त्याच्या दुधाचा फॅट कमी लागतो। साधारण 5व्या वेतापर्यंत फॅट नॉर्मल असतो, मात्र 6व्या वेतापासून फॅट पुढची जी वेत आहे त्याला फॅट कमी लागतो। ही गोष्ट लक्षात ठेवा। त्याच्या पुढचे कारण म्हणजे कमी फॅट लागण्याचे कारण जे आहे ते म्हणजे वातावरण। मित्रांनो, वातावरणाच्या जनावरांच्या दुधाच्या फॅटवर खूप मोठा फरक पडत असतो। कारण पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये हिरव्या जो चारा असतो तो मुबलक प्रमाणात असतो, त्यामुळे दूध उत्पादन आपल्याला वाढवून मिळते, पण ते जे दूध असते त्याच्यात घट्टपणा कमी असतो, त्यामुळे त्याला फॅट कमी लागत असतो। ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे। त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये बऱ्यापैकी हिरवी वैरण कमी प्रमाणात असते, म्हणून आधीच तर जास्त हीट असल्यामुळे ड्रायपणा जास्त असतो आणि वाळलेल्या चाऱ्याचा वापर आपण करतो, त्यामुळे दूध उत्पादन घटते आणि दुधाला जाडपणा म्हणजे फॅट वाढतो त्याच्यामध्ये, त्यामुळे दूध घट्ट होते आणि आपल्याला उन्हाळ्यात प्रत्येक जनावराच्या दुधाचा फॅट जरा वाढलेलाच दिसतो। पशुपालक मित्रांनो, दुधाला फॅट कमी लागण्याचे आताचे जे मी कारण सांगणार आहे ते खूपच इंटरेस्टिंग आहे, कारण दूध काढण्याची वेळसुद्धा कारणीभूत ठरू शकते। आता दूध काढण्याच्या वेळेमध्ये बरोबर 12 तासाचे अंतर असणे आवश्यक असते, हे सर्वांनाच माहीत आहे। पण काय होते की कमी जास्त अंतर ठेवून दूध काढले तर दुधात फरक पडतो, दूध कमी जास्त होते, उशीर केला तर दूध वाढते, मात्र फॅट कमीच लागत असतो। त्याचबरोबर मित्रांनो, आपण ज्यावेळेस दूध काढतो त्यावेळेस जे सुरुवातीचे धारेचे म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यातले जे दूध असते त्या दुधामध्ये फॅटचे प्रमाण फक्त 1% असते आणि शेवटच्या टप्प्यातील जे दूध असते त्या दुधाला जवळजवळ 10% एवढा फॅट असतो, दुधाच्या 10% एवढा फॅट असतो। त्यामुळे पूर्णपणे दूध व्यवस्थित काढणे आवश्यक असते। आता सध्या दुधाची विक्री आपण बाहेर करत असल्यामुळे सर्वजण दूध पूर्णपणेच काढतात, मात्र
पूर्वी काय करायचे की वासराला जे दूध आपण जे आता सध्या एच-एफ गाईचे वरून पाजवतो, पण काही अजूनसुद्धा लोक की वासराला गाईच्या कासेला सोडतात. सुरुवातीला दूध काढून घेतात आणि नंतर राहिलेले जे दूध असते त्या ठिकाणी कासेला वासरू लावतात. मग काय होते की आपल्याला जे सुरुवातीचे आपण दूध काढले त्याला फॅट कमी लागतो आणि जास्त फॅटचे दूध हे आपले वासरू पिते. मग आपल्याला वाटतं की एच-एफ गाईला फॅट कमी लागतो आणि डेअरीला गेल्यानंतर आपण जे दूध घालतो त्याला फॅट कमी लागतो. तर हे कारण आपल्या लक्षात येत नाही. मित्रांनो, जनावरांच्या दुधाला फॅट कमी लागण्यासाठी सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे जनावरांचा आहार हे असते मित्रांनो. कारण नुसती हिरवे वैरण दिले तर दूध उत्पादन वाढते, पण त्या दुधाला फॅट लागत नाही. आणि नुसताच आपण जर वाळलेला चारा दिला तर फॅट वाढतो, पण दूध उत्पादनात खूपच घट होते. त्यासाठी हिरवी वैरण व वाळलेला चारा संतुलित प्रमाणात देणे आवश्यक असते. शक्यतो हिरव्या वैरणीमध्ये ऊसाच्या वाड्याचा वापर करणे टाळावे, कारण ऊसाच्या वैरणीमध्ये ऊसाच्या वैरणीने जास्त वापर केला तर दुधामध्ये साखरेचे प्रमाण वाढते आणि त्या दुधाला घट्टपणा कमी येतो, म्हणजे फॅटचे प्रमाण कमी होते. त्यामुळे हिरव्या वैरणीचा वाळलेल्या चाऱ्याचा योग्य समतोल राखला गेला पाहिजे, तरच आपल्या गाईचे किंवा म्हशीच्या दुधाला फॅट व एस-एन-एफ चांगल्या प्रकारे लागत असतो मित्रांनो. हे कारण सर्वात महत्त्वाचे हेच कारण असू शकते. पशुपालक मित्रांनो, आपल्याकडे असणारी जी दुधाचे जनावरे आहेत त्यांची जात ही सुद्धा त्यांच्या दुधाचा जो फॅट आहे तो कमी जास्त होण्यास कारणीभूत असते. कारण आपल्या सर्वांना माहीतच आहे की एच-एफ गाय जे असते तिच्या दुधाला फॅट कमी असतो, कारण त्यांचे दूध जास्त असते. मात्र त्या मानाने जर्शा ज्या लाल कलरच्या ज्या गायी असतात जर्शा, त्यांच्या दुधाचा फॅट चांगला असतो, कारण तिचे दूध उत्पादन ह्या एच-एफ गायीपेक्षा कमी असते. जास्त असते पण एच-एफ गायीच्या प्रमाणे नसते. तर ही जर्सी जी गाय असते तिचे दूधच नैसर्गिकरित्याच जास्त फॅटचे असते. आणि म्हशीच्या दुधाला फॅट सर्वात जास्त असतो, तो तुम्हाला माहीतच आहे, ते काय वेगळं सांगण्याची गरज नाही. सर्वसाधारण एच-एफ गाईच्या दुधाला 3.5 एवढा फॅट लागला पाहिजे, तर ते चांगले दूध असे गृहीत धरलेले असते मित्रांनो. यासाठी आपण किंवा गाईच्या दुधाचा फॅट वाढवण्यासाठी काय उपाययोजना करावी यासाठी मी दुसरा व्हिडिओ बनवणार आहे. या एकाच व्हिडिओमध्ये सर्व गोष्टीची चर्चा जर आपण केली तर व्हिडिओ खूपच मोठा होणार आहे आणि तुम्ही बोर होऊन जाल. त्यामुळे त्यासाठी दुसरा व्हिडिओ बनवणार आहे. आणि आता आपल्या एच-एफ गाईचं दुधाचा फॅट कमी लागण्याचे अजून एक कारण म्हणजे त्यांचे दूध उत्पादन जास्त असते, त्यांच्या शरीरातून खनिजाची बरीच कमतरता असते. त्यासाठी आपण काय करतो की कधी मिनरल देत नाही. गाईचे दूध कमी झाले की मिनरल देण्यास बंद करतो. तर मिनरलची कमतरता ही सुद्धा आपल्या कडे असणारे जे गाई किंवा म्हशी असतात त्यांच्या शरीरात मिनरलची जर कमतरता असेल तरीसुद्धा फॅट व एस-एन-एफ कमी लागत असतो मित्रांनो. या गोष्टी तुम्ही लक्षात घेणे गरजेचे आहे. तर पशुपालक मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याकडे जे गाई असते किंवा म्हशी असते यांचे फॅट आपल्याला सतत कमी लागत असतो. तर आपण काय करतो की गाईचा फॅट कमी लागत आहे, डेअरीवाला आपल्या फॅट 1 पॉईंट कमी करतो, 2 पॉईंट कमी करत आहे असं आपल्याला वाटते. पण आपण ह्या ज्या गोष्टी आहेत आता ज्या मी सांगितल्या ती कारणे आपण आपल्या जनावरांमध्ये शोधून बघावी. आणि यामध्ये काय आपण चुका करतो का, आता आपल्या हातामध्ये काय आहे की संतुलित आहार देणे, मिनरल देणे, या ज्या गोष्टी आहेत त्या आपण करणे गरजेचं आहे. तर या गोष्टी जर आपण समतोल राखून दिल्या तर आपल्या गाईचा फॅट हा कमीत कमी 3.8, 3.9, 4.0 सर्वसाधारण लागतो. जर आपण संतुलित योग्य प्रमाणात हिरवी वैरण, वाळलेली वैरण जर दिली तर एवढा फॅट लागण्यास काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. तर ही माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा आणि होता होईल तेवढे जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.